बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपण सर्वांना नमस्कार करीत आहे. श्री विज्ञान भैरव तंत्र म्हणजेच रुद्रयामल तंत्राचे गूढ रहस्य यामधील संस्कृत श्लोकांचा मराठीत अर्थ आपण समजून घेत आहोत. आजपासून आपण धारणा क्रमांक 88 म्हणजेच श्लोक क्रमांक 111 पासून सुरुवात करीत आहोत. सर्वात प्रथम मी श्री गजानन आणि भगवान श्री भैरव यांना वंदन करीत आहे. ओम नमस्ते गणपतये. ओम श्री भैरवाय नमः. धारणा क्रमांक 88 श्लोक क्रमांक 111. संप्रदायमिमं देवी शृणु सम्यग वदाम्यहं. कैवल्यं जायते सद्यो नेत्रयोः स्तब्धमात्रयोः. या धारणेमध्ये भगवान श्री भैरव उपदेश करतात की हे देवी, मनुष्याला जोपर्यंत स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत तो संसारी पदार्थांना सत्य मानून त्यांच्या उपभोगांमध्ये मग्न राहतो. त्यामुळे त्याचे हे अज्ञान सर्व दुःखांचे कारण बनते. सर्वश्रेष्ठ वस्तू ही आहे की तो स्वयं आत्मा आहे. याला जाणले की ती व्यक्ती परमानंद अवस्थेला प्राप्त होते. यानंतर श्री भैरव म्हणतात की मी त्या धारणेच्या परंपरेचा तुला उपदेश करीत आहे की ज्याचा योग्य पद्धतीने अभ्यास केल्यावर साधक आपल्या नेत्रांचे विषय समाप्त करून आपले ध्यान एकाग्र करून या जगतातील सर्व भेद अभेद रूपांना विसरून जाऊन आपल्या अंतरात्म्याकडे दृष्टी स्थिर केल्याने योग्याला तात्काळ कैवल्याची प्राप्ती होते. तो कोणत्याही परिस्थितीत असला तरी तो आपल्या आत्मस्वरूपात प्रतिष्ठित होतो. सर्व काही मनाच्या एकाग्रतेची सिद्धी आहे. चित्ताच्या एकाग्रतेविना या आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. या एकाग्रतेमुळे निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. या विज्ञान भैरव तंत्र ग्रंथात ज्या सर्व धारणा सांगितल्या आहेत त्यावर आपले ध्यान केंद्रित केल्याने त्या आत्मस्वरूपाला योगी सहजपणे जाणू शकतो. आत्मस्वरूपाला जाणले की हा जीव शिवच होऊन जातो. धारणा क्रमांक 89 श्लोक क्रमांक 112. कूपादिके महागर्ते स्थित्वोपरि निरक्षणात् अविकल्पमते सम्यक सद्यश्चित्तलयः स्फुटम्. या धारणेत भगवान श्री भैरव म्हणतात की चित्ताला एकाग्र करण्याची ही आणखी एक विधी आहे. ती म्हणजे एखाद्या खोल विहिरीजवळ अथवा खड्ड्याजवळ उभे राहून खाली पाहावे अथवा पर्वताच्या उंच शिखरावर उभे राहून आकाशाकडे पाहत राहिल्याने एका अज्ञात भीतीची कल्पना मनात उत्पन्न होते. त्यामुळे शरीर रोमांचित होते आणि चित्त निर्विकल्प अवस्थेमध्ये प्रविष्ट होते. अशावेळी मनात दुसरा कोणताही विचार येत नाही. जेव्हा साधकाचे चित्त निर्विकल्प अवस्थेला पोहोचते तेव्हा एका क्षणाकरिता त्याला अप्रतिम शांतीचा अनुभव येतो. या शांत अवस्थेत इतर कोणत्याही दुसऱ्या पदार्थाची सत्ता नसते. त्यामुळे साधकाला भैरव स्वरूपाची अनुभूती येते. तो शिवाच्या शांत स्वरूपात अभिव्यक्त होतो. धारणा क्रमांक 90 श्लोक क्रमांक 113. यत्र यत्र मनो याति बाह्ये वाभ्यंतरे प्रिये तत्र तत्र शिवावस्था व्यापकत्वात् क्व यास्यति. या धारणेत भगवान श्री भैरव हे भैरवेला म्हणतात की हे प्रिये, ही संपूर्ण सृष्टी शिवाच्या प्रकाशानेच प्रकाशित होत आहे. म्हणून सर्व काही शिवस्वरूपच आहे. शिवापेक्षा भिन्न काहीही नाही. तोच शिव या सृष्टीमध्ये विविध रूपाने प्रकाशित होऊन राहिला आहे. शिव आणि शक्ती ही जड आणि चेतन तसेच प्रकृती आणि पुरुष ही दोन भिन्न तत्वे नाहीत, परंतु एकाच परमतत्वाची दोन रूपे आहेत. म्हणून हे देवी, जेथे जेथे मन जाते मग ते बाह्य पदार्थामध्ये अथवा स्वयं आतल्या विषयांमध्ये सुख दुःख इत्यादीमध्ये गेले तरी
त्या सर्वांमध्ये शिवाचे तेच चैतन्य स्वरूप प्रकाशित होते. म्हणून साधकाने अशी धारणा करावी की आपले मन जेथे जेथे जाते तेथेच आपले चित्त स्थिर करावे, कारण शिवतत्व हे व्यापक आहे. या स्थितीत शिवावस्था विकसित होते, यालाच समाधी अवस्था म्हणतात. जेव्हा चित्त अखंड आत्म्यामध्ये अद्वैत स्वरूपात ब्रह्मात स्थिर होते त्या अवस्थेत योगी समाधी अवस्थेला प्राप्त करतो. धारणा क्रमांक 91, श्लोक क्रमांक 114. यत्र यत्राक्षमार्गेण चैतन्यं व्यंजते विभोः तस्य तन्मात्र धमित्वा चिल्लयाद भरितात्मता. या धारणेत भगवान श्री भैरव म्हणतात की ज्याप्रमाणे डोळ्याद्वारे जे बाह्य पदार्थ दिसतात अथवा अंतरी जे सुखदुःखाचे अनुभव येतात ते सर्व त्या आत्मस्वरूप चैतन्यामुळेच ज्ञात होतात. तो त्यात सर्वव्यापक परभैरवाचाच चैतन्य प्रकाश आहे, जो जगतात सर्व रूपांमध्ये नटलेला दिसतो. म्हणून या संपूर्ण जगताला त्याच चैतन्य स्वरूपाचा प्रकाश मानला पाहिजे. ज्याप्रमाणे पाण्यापासून बर्फ बनतो, परंतु बर्फ आणि पाणी वेगळे नसते, त्याचप्रमाणे हे चैतन्यच सृष्टीचे रूप धारण करते. जर चैतन्य तत्व नसेल तर या सर्वांना जाणणारा कोण आहे? म्हणजे जाणणारा आणि जे जाणले जाते ते या चैतन्यापेक्षा भिन्न नाही. यानंतर भगवान श्री भैरव उपदेश करतात की साधकाने अशी धारणा करावी की ज्या सर्वव्यापक आत्मस्वरूप चैतन्यामुळे या सृष्टीचे ज्ञान होते ते केवळ भैरव स्वरूपच आहे, त्या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. असा विचार करता करता साधक परमतत्वात लीन होतो आणि तो या परभैरव स्वरूपात अभिव्यक्त होतो. या अवस्थेत त्याला बोध होतो की हे सर्व विश्व म्हणजे मीच आहे. धारणा क्रमांक 92, श्लोक क्रमांक 115. क्षुधाद्यन्ते भये शोके गहरे वारणादद्रुते कुतूहले क्षुधाद्यन्ते ब्रह्मसत्ता समीपगा. या धारणेत भगवान श्री भैरव उपदेश करतात की मनुष्य हा त्याच चैतन्य स्वरूप आनंदाचे स्वरूप आहे. आनंदापेक्षा भिन्न अशी त्याची कोणतीही सत्ता नाही, परंतु हा आनंद त्याच्या जीवाभावाच्या अज्ञानामुळे परिच्छिन्न झालेला आहे. कधीकधी हा आनंद स्वाभाविक रूपाने आपोआप प्रकट होतो. जर आनंदच नाही असे म्हटले तर तो कुठून प्रकट होतो? जसे शिंका आल्यावर अथवा भय शोक यासारखे भाव उत्पन्न झाल्यावर, तसेच खोल खड्ड्यात पडल्यावर किंवा काहीतरी आश्चर्यकारक अनुभव अथवा घटना घडल्यावर किंवा तहान भूक लागल्यावर मनुष्याला एका क्षणापुरता ब्रह्मानंदासारखा अनुभव येतो. म्हणून साधकाने अशा प्रकारची संधी कधी आली तर त्या आनंदाच्या स्थितीत मन एकाग्र करून लीन झाल्यावर त्याला त्या चैतन्य स्वरूपाचे ज्ञान होते. जो प्रबुद्ध साधक असतो तो या संधीचे सोने करतो आणि ब्रह्मानंदात लीन होतो. धारणा क्रमांक 93, श्लोक क्रमांक 116. वस्तुषु स्मर्यमाणेषु दृष्टे देशे मनस्तिजेत स्वशरीरं निराधारं कृत्वा प्रसरति प्रभु. या धारणेत भगवान श्री भैरव उपदेश करतात की माणसांमध्ये अनेक प्रकारच्या स्मृती जागृत असतात. जुन्या अनुभवांच्या आधारे या आठवणी येत राहतात. या स्मृतींना सोडून त्यांचा आधार असणारे अनुभवांवर ध्यान केंद्रित करून शोध घेतला तर असे लक्षात येते की सर्व अनुभव हे त्या चैतन्यामुळेच येत असतात. चेतनेशिवाय शरीराला अनुभव येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सापाने कात टाकल्यावर तो त्याची आठवण करत नाही, त्याप्रमाणे साधकाने आपल्या शरीराच्या प्रती जी आस्था असते तिचा त्याग करून या स्मृतींचे आधारभूत असणारे जे अनुभव आहेत त्यावर ध्यान केल्याने त्याला त्या चैतन्य स्वरूपाचे ज्ञान होते आणि साधक चैतन्यात प्रविष्ट होतो. धारणा क्रमांक 94,
श्लोक क्रमांक 117. क्वचिदुस्तु निविन्यस्य शनैर्दृष्टी निवर्तयेत तज्ज्ञानं चित्तसहितं देवी शून्यालयो भवेत. या धारणेत भगवान श्री भैरव हे भैरवीला म्हणतात की हे देवी, जेव्हा आपण एखादा पदार्थ पाहतो तेव्हा हे लक्षात घ्यावे की सर्व पदार्थ हे मनाच्या संकल्पामुळे अथवा पूर्वीच्या अनुभवांच्या आधारे वासनांमुळे सत्य आहेत असे प्रतीत होते, परंतु वास्तवात हे शून्य रूपच आहेत, ज्यांचे काहीच अस्तित्व असत नाही. हे सत्य आहे असे भासते, परंतु ते भ्रम मात्र असते. वस्तूंचे स्वरूप हे संकल्प, अनुभव आणि वासना यांच्या आधारावर टिकून असते, अन्यथा ते शून्य स्वरूपच असते. अशी भावना केल्याने साधक शून्य स्वरूपच होऊन जातो आणि त्याला अनुभूती येते की माझ्या अंतरी केवळ शुद्ध चैतन्याचेच अस्तित्व आहे. धारणा क्रमांक 95. श्लोक क्रमांक 118. भक्त्युद्रेकाद् विरक्तस्य यादृशी जायते मतिः सा शक्तिः शांकरी नित्यं भावेतां ततः शिवः. या धारणेत भगवान श्री भैरव म्हणतात की जेव्हा भक्ताच्या अंतःकरणात भक्तीचा उद्रेक होतो, म्हणजे त्याच्या अंतःकरणात जास्तीत जास्त विरक्ती उत्पन्न होऊन मन शांत होते, तेव्हा साधकाचे चित्त त्या भक्ताच्या चित्तात समाहित होऊन जाते आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारची बुद्धी उत्पन्न होते तिला शांकरी शक्ती म्हटले जाते. म्हणजेच ईश्वराच्या अनुग्रहाने भक्ताच्या हृदयात अशी भावना प्रकट होते की तो सर्व काही विसरून ईश्वर चिंतनामध्ये मग्न होतो. अशा या भावदशेत शांकरी भक्तिमय अवस्थेत लीन होणारा भक्त हा शिवमय होऊन जातो. धारणा क्रमांक 96. श्लोक क्रमांक 119. वस्तंतरे वेद्यमाने शनैर्वस्तुषु शून्यता तामेव मनसा ध्यात्वा विदितोऽपि प्रशाम्यति. या धारणेत भगवान श्री भैरव उपदेश करतात की जेव्हा साधकाला कोणत्याही एखाद्या वस्तूच्या चैतन्य स्वरूपाचे ज्ञान होते, त्यावेळी त्याने दुसऱ्या भिन्न अन्य वस्तूंमध्ये सुद्धा तेच चैतन्य स्वरूप आहे याचा अभ्यास केला पाहिजे. जेव्हा अन्य वस्तूंमध्ये सुद्धा शून्यतेचा बोध होतो, तेव्हा साधकाला अभेद ज्ञानाची प्रतीती होते की सर्व पदार्थ चैतन्य स्वरूपच आहेत. असे ज्ञान झाल्यावर साधकाला ब्रह्मस्वरूपाची अनुभूती येते. धारणा क्रमांक 97. श्लोक क्रमांक 120. किंचिजैर्या स्मृता शुद्धिः सा शुद्धी शंभुदर्शने न शुचिर्ह्यशुचिस्तस्मान् निर्विकल्पः सुखी भवेत. या धारणेत भगवान श्री भैरव उपदेश करतात की धर्मशास्त्रकारांनी शरीर शुद्धीवर सर्वात अधिक ध्यान दिलेले आहे. तंत्रशास्त्रामध्ये चित्ताची निर्मलता महत्त्वाची मानली गेली आहे. वास्तविक शुद्ध मनच ईश्वराचा साक्षात्कार करू शकते. शरीर शुद्धीविना ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो, परंतु परमतत्वाच्या प्राप्तीकरिता योग्याने आपले चित्त स्थिर केले पाहिजे. सर्व स्नानांमध्ये मानस स्नान श्रेष्ठ मानले गेले आहे. शारीरिक शुद्धी आवश्यक असतेच, परंतु शारीरिक शुद्धीविना निर्विकल्प ज्ञानाच्या सहाय्याने मनाला निर्मल बनवून साधक आत्मस्वरूपात प्रतिष्ठित होऊ शकतो. असो झालेली सेवा भगवान श्री भैरवचरणी समर्पण करीत आहे. मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.